मतमोजणी प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज. मतमोजणीकरिता अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं प्रशिक्षण शिबिर संपन्न. 18व्या लोकसभेसाठी मतदानाच्या 6 फेऱ्या पार पडल्या असून 7व्या फेरीचं मतदान 1 जून रोजी पार पडणार आहे. ठाणे लोकसभेसाठी 20 मे रोजी 5व्या टप्प्यात मतदान झालं. ठाण्यासह देशभरातील मतदानाची मोजणी येत्या 4 जून रोजी होत आहे. ठाण्यातील मतमोजणी 4 जून रोजी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी ठाणे पश्चिमेकडील घोडबंदर रोडवरील कावेसर येथील न्यू होरायझन स्कॉलर स्कूलमध्ये पार पडणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाय धुळे यांनी दिली आहे. ठाण्यातील मतमोजणीकरिता मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं प्रशिक्षण शिबिर नुकतंच पार पडलं. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम 3 जून रोजी मतमोजणी स्थळी 11 वाजता होणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 14 याप्रमाणे एकूण 84 टेबल्सवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 1 सुपरवायझर, 2 मतमोजणी सहाय्यक आणि 1 सूक्ष्म निरीक्षक असणार आहेत. तर प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी सुपरवायझर, 1 पर्यवेक्षक आणि 1 मतमोजणी सहाय्यक, 1 शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसंच स्ट्रॉंग रूममधून EVM मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबलनिहाय स्वतंत्र शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार असून यासाठीही स्वतंत्र 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महापालिका हद्दीतील मान्सूनपूर्व कामं पूर्ण करावीत. शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली ठाणे महापालिका आयुक्तांची भेट. ठाणे महापालिका क्षेत्रातील कामं डेडलाईन उलटली तरी अजूनही शिल्लक असलेलीच दिसून येत आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यात ठाणे तुंबणार नाही याकडे पालिका प्रशासनाला लक्ष घालून मान्सूनपूर्व कामं तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्तांची आज भेट घेण्यात आली. त्यावेळी विचारे यांनी पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याची मागणी केली आहे. यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, माजी नगरसेवक संजय दळवी, विभाग उपशहर प्रमुख वसंत गवाळे, विभाग प्रमुख प्रतीक राणे, स्वप्नील शिरकर, प्रकाश पायरे, जिवाजी कदम, व्यंकट कांबळे, राजू शिरोडकर, शाखा प्रमुख शशिकांत कालगुडे, ज्येष्ठ शिवसैनिक शांताराम शिंदे, जगन्नाथ तावडे तसंच इतर शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. ठाणे शहरातील नाल्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून नालेसफाई झालीच नसल्याचा दावा केलाय. पावसाळा तोंडावर आला असताना लवकरात लवकर नाले स्वच्छ करावेत. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्यानं योग्य उपाययोजना कराव्यात. प्रभाग समितीनिहाय ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करावी. तसंच ठाणे आपत्ती व्यवस्थापनाकडे यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ वाढवावं. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेची TDRFच्या टीममध्ये असलेल्या 30 जवानांचा पालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न आचारसंहिता संपताच तात्काळ सोडवावा. शहरातील रस्त्याच्या कडेला असलेली झाडांच्या फांद्या तात्काळ छाटाव्यात. तसंच सोसायटीच्या आवारात असलेल्या झाडांकडे लक्ष घालावं. MSCBच्या अधिकाऱ्यांशी संगनमत ठेवून उघड्यावर असलेल्या DP आणि वायर याकडे लक्ष घालावं, जेणेकरून कोणतीही मोठी दुर्घटना होणार नाही. अशा आणि इतर गोष्टींकडे पालिका प्रशासनानं तात्काळ लक्ष घालावं असं सूचनाही विचारे यांनी यावेळी केल्या. पावसाळा काहीच दिवसांवर झाला असून ठाण्यात बरीच कामं अर्धवट राहिली असल्याचंही विचारे यांनी नाराजी व्यक्त केली.
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत ग्रीन कार्पेटवरून नालेसफाईची पाहणी करतात, मात्र ठाणे वाऱ्यावर सोडून गावी लावलेली झाडे वाढली आहेत का हे पाहण्यासाठी मुख्यमंत्री गावी रमले असल्याचा टोलाही विचारे यांनी यावेळी लगावला. ठाण्यात रस्त्यांची कामं सुरू असून पावसाळ्यापूर्वी ही कामं होतील का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. शहरात 60% नाले स्वच्छ केली असल्याचा दावा पालिकेनं केलाय. त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असला तरी मोठ्या नाल्यांची सफाई अद्याप पूर्ण झाली नाही. धोकादायक वृक्षतोडणीची कामंही सुरू आहेत, तर अनेक ठिकाणी उघड्या वीज वाहिन्या तसंच दरवाजे नसलेल्या वीजपेट्यांची तातडीनं दुरुस्ती मोहीम हाती घ्यावी असं आयुक्तांनी सांगितलं होतं. तसंच पावसाळ्यात ठाणे शहरात ज्या सखल भागात पाणी साचलं जातं त्या ठिकाणी पंपाची योजना करावी अशी मागणीही विचारे यांनी यावेळी केली. धोकादायक तसंच अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं तात्काळ स्थलांतर करून महापालिका हद्दीतील डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावं, जेणेकरून दरड कोसळणाऱ्या घटना घडल्यास जीवितहानी होणार नाही याची नोंद घ्यावी. तसंच आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास सज्ज ठेवावे आणि ठाणेकरांना तात्काळ संपर्क साधता यावा यासाठी फोन क्रमांक प्रसिद्ध करावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मला वाटतं 7 तारखेला पावसाची आगमन होणार आहे. त्याच्या अगोदरची जी कामं आहेत आणि डेडलाईन 31 मे ही दिली होती आणि म्हणून आज संपूर्ण ठाणे शहरातल्या नाल्याची पाहणी करून या ठिकाणी जो काय अहवाल आपण आयुक्तांना दिलेला आहे ही नाले सफाई का हात की सफाई या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे. सर्व पुरावे त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल नालेसफाई व्हायला पाहिजे होती ती या ठिकाणी झालेली नाही. त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक असेल, त्याचबरोबर जिथे ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणची नालेसफाई, उदाहरणार्थ आपल्या वंदना टॉकीजच्या इकडचे जे नाले आहेत ते बंदिस्त नाले आहेत, त्या नाल्यामध्ये एवढा गाळ अजूनही आहे. त्या ठिकाणी आपण जे लाईव्ह फोटो या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल धोकादायक इमारतीचा विषय या ठिकाणी उपस्थित केला होता. त्यांच्या पर्यायी जागेसाठी व्यवस्था करावी यासाठी सुद्धा आपण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जी काही साफसफाई रस्त्यावरची जी साफसफाई होते ती बरोबर होत नाही. आज तुम्ही बघितले असेल कित्येक बाजारपेठे असतील, गर्दीच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. या संदर्भात सुद्धा आपण साहेबांना सांगितलेले की या संदर्भामध्ये जे काही ठेकेदार आहेत त्यांच्याकडून हे कर्मचारी बरोबर साफ केले जात नाही, त्या बाबतीत सुद्धा लक्ष घालावं. जर तुम्हाला 50 कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेला असेल आणि ठिकाणी 10 कर्मचारी काम करत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे. ठाणे महानगरपालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. एप्रिल महिन्यात पालिका सेवेतून 38 अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले असतानाच आता मे महिन्यात तब्बल 112 अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे पोलीस सेवेतून देखील तब्बल 92 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शुक्रवारी सेवेतून निवृत्त झाले. महापालिकेत मात्र दरमहा सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून त्यामुळे पालिका रिक्त होऊ लागली आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेत 2015 ते डिसेंबर 2023 पर्यंत 1500हून अधिक कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यात 2024 सुरू होताच पहिल्याच महिन्यात 27 कर्मचारी अधिकारी हे सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात आणखीन 23 जणांची भर पडली. त्यानंतर एप्रिल महिन्यात तब्बल 38 अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. त्यानंतर आता मे महिन्यात तब्बल 112 अधिकारी कर्मचारी सेवेतून निवृत्त झालेत. यामध्ये सफाई कर्मचारी 31, शिक्षक 17, लिपिक 11, कार्यकारी अभियंता 5, प्राध्यापक 2, मुख्याध्यापक 2 आणि बिगारी, टेक्निशियन, वाहन चालक आणि माळी अशा 44 जणांचा समावेश आहे. महापालिकेचा आकृतीबंध मंजूर झाला असला तरी देखील त्यांची भरती प्रक्रिया अद्यापही राबवली गेलेली दिसत नाही. नव्या वर्षात जानेवारी महिन्यात नव्यानं सुमारे 2500 नवीन पदं भरली जाणार होती, परंतु आता मे महिना संपला तरी देखील ही पदं भरण्यासाठी महापालिकेला मुहूर्त सापडू शकला नाही. तर महापालिका शाळांतून निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत आहे.
त्यातही मागील काही वर्षांपासून एकेका शिक्षकावर अतिरिक्त कार्यभार दिला जातोय. मुख्याध्यापकांची देखील पदं मोठ्या संख्येनं रिक्त होत आहेत. दुसरीकडे 31 मेच्या दिवशी पोलीस विभागातील 92 जण सेवानिवृत्त झाले आहेत. यामध्ये सहपोलीस आयुक्त गजानन काबदुल्ले यांच्यासह पोलीस निरीक्षक 4, वरिष्ठ पोलीस निरीक्षक 1, पोलीस उपनिरीक्षक 7, स्वीय सहाय्यक 1, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक 35, सहपोलीस निरीक्षक 26, पोलीस हवालदार 13, पोलीस नाईक 2, शिपाई 91, सफाई कामगार 1 आदींचा समावेश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात टेकून फोटो सेशन केल्याच्या निषेधार्थ मातंग समाज आक्रमक, मनोहर डुंबरेंवर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात टाकून माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी फोटो सेशन केल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं. डुंबरे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी गुरुवारी भाजपच्या वतीनं आंदोलनं करण्यात आली होती. या आंदोलनादरम्यान मनोहर डुंबरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचं छायाचित्र समाज माध्यमांवर झळकलं होतं. या प्रकरणी करण खरात आणि अशोक सोनावले यांनी तक्रार दाखल करूनही गुन्हा दाखल न झाल्यानं शुक्रवारी समीर नेटके आणि अशोक सोनावले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांकडून डुंबरे आणि मनुस्मृतीचं चित्र फाडण्यात आली. समीर नेटके यांनी या प्रकरणी डुंबरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा यावेळी इशारा दिलाय. माझं नाव अशोक रमेश सोनावले. काल मी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होण्यासाठी तक्रारी अर्ज दिलेला आहे. तसं पोलिसांना सांगितलं आम्ही याच्यावरती तात्काळ यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा, नाही तर आम्ही त्यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करू. अजूनपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही, म्हणून आम्ही सुरुवात केली आंदोलनाची. याच्यावर जर याच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला आहे तर आम्ही आणखीन तीव्र आंदोलन करू. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंबईनंतर आता ठाणे शहरातही पाणी कपात करण्यात आली आहे. आजपासून 5% पाणी कपात करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेकडून ठाण्यातील काही भागात पाणी पुरवठा होतो. मुंबईत 5% पाणी कपात लागू केल्यानंतर त्याचा फटका ठाणे शहरालाही बसला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा कमी झाल्यामुळे खबरदारीचा उपाय BMCनं केला असून यामध्ये पाणी कपात करण्यात आली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 590 MLD पाणी विविध स्रोतांमधून पुरवठा केला जात असून 85 MLD पाणी पुरवठा हा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येतो. दरम्यान उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता ठाणे महानगरपालिकेनं 5 जून नंतर 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन महापालिकेनं नागरिकांना केलं आहे. ठाण्यातील नौपाडा, पाचपाकाडी, हाजुरी, लोईसवाडी, रघुनाथनगर, नामदेववाडी, साईनाथनगर, रामचंद्रनगर 1, किसननगर नंबर 1, किसननगर नंबर 2, शिवाजीनगर, पडवळनगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्तीनगर, करवालोनगर, अंबिकानगर, ज्ञानेश्वरनगर, जयभवानीनगर, काजूवाडी, जिजामातानगर, बाळकुंपाडा नंबर 1, लक्ष्मीनगर, आंबेडकर नगर, मानपाडा, निळपाडा, कोपरी, धोबीघाट, गावदेवी, लुईसवाडी, जलकुंभ, टेकडी बंगला, जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंदनगर, गांधीनगर, कोपरी, कन्हैयानगर या परिसरात 5% पाणी कपात असणार आहे. तर 5 जून नंतर 10% पाणी कपात केली जाणार आहे. दरम्यान या पाणी कपातीच्या काळात आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेस सहकार्य करावं असं आवाहन नागरिकांना करण्यात आले.